हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. या व्हिडिओमध्ये आपण PMC परभणी या मेडिकल कॉलेजची फी स्ट्रक्चर डिस्कस करणार आहोत. यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे या आपण दोन भागामध्ये कॅटेगराईज केलेले आहे. वन टाइम पेमेंट आपल्याला किती करावं लागणार आहे अँड इयरली पेमेंट किती करावं लागणार आहे. मीन्स दिस ज्यामध्ये ऍडमिशन फीज आहे, लायब्ररी फीज आहे, लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी फीज, लॅबोरेटरी डिपॉझिट, कॉशन मनी, युनिव्हर्सिटी फीज, इन्शुरन्स, ॲल्युमिनी फीज, स्टुडंट वेलफेअर फंड आहे, जिम खाना फीज, हेल्थ चेकअप अँड हॉस्टेल डिपॉझिट, या सर्व फीज हे आपल्याला फक्त आणि फक्त फर्स्ट इयरलाच पेड करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे ट्युशन फीज, हॉस्टेल, मेस अँड लॉन्ड्री फीज ही पर इयर आपल्याला या ठिकाणी पेड करावी लागणार आहे. ओके, तर यामध्ये आपण बघूया की ट्युशन फी जी आपल्याला इयरली पेमेंट करावी लागणार आहे, यामध्ये 8 लाख, ओपन कॅटेगरीसाठी 8 लाख एवढी इयरली आपल्याला या ठिकाणी पेमेंट करावी लागणार आहे. EWS, EBC, SCBC, OBC साठी या ठिकाणी 4 लाख इतकी ट्युशन फी असणार आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी जी डेव्हलपमेंट फी आहे ती 100% आपल्याला या ठिकाणी पेमेंट करावं लागते. त्याचप्रमाणे ट्युशन फी 50% एवढी आहे. ओके, SC, ST, विजय अँड NT कॅटेगरीसाठी आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ट्युशन फी नाहीये. 0 ट्युशन फी आपल्याला या सर्व कॅटेगरीसाठी आहे. इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणजे SC, ST साठी या ठिकाणी डेव्हलपमेंट फी सुद्धा 0 आहे, परंतु विजय अँड NT कॅटेगरीसाठी या ठिकाणी डेव्हलपमेंट फीज आपल्याला पेड करावी लागणार आहे. ओके, तर बाकी सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला जी इयरली पेमेंट करायची आहे, ज्यामध्ये आपण या ठिकाणी ट्युशन फीज बघितली आणि सेकंड म्हणजे आपण या ठिकाणी हॉस्टेल फीज बघणार आहोत. ओके, त्याचप्रमाणे मेस अँड लॉन्ड्री फीज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हे टोटल या ठिकाणी हॉस्टेल फीज जी आहे ती 1.5 लाख एवढी आहे, मेस 1 लाख आणि लॉन्ड्री फी 30,000 एवढी आपल्याला पेड करावी लागणार आहे. ओके, तर टोटल जी फीज आपल्याला सर्व कॅटेगरीसाठी 1,80,000 फीज जी आहे कंपल्सरी आहे सर्व कॅटेगरीसाठी, जी की आपल्याला इयरली पेड करावी लागणार आहे. ओके, आणि आता आपण बघितलं ट्युशन फीज प्लस या ठिकाणी जी सेकंडला आपण हॉस्टेल, मेस अँड लॉन्ड्री फीज बघितली. अशा पद्धतीने आपल्याला कॅटेगरी वाईज बघूया की सर्व कुठल्या कॅटेगरीला आपल्याला इयरली फीज किती भरावी लागणार. तर ओपन कॅटेगरीसाठी आपण बघितल्याप्रमाणे ट्युशन फीज 8 लाख रुपये ट्युशन फीज आहे. हॉस्टेल, मेस अँड लॉन्ड्री फीज 1,80,000 एवढी आहे. तर आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी टोटल 9,80,000 एवढी इयरली फीज या ठिकाणी पेड करावी लागणार आहे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे त्यांनी कॉलेजने जी फी स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेला आहे त्यानुसार त्यांनी डेव्हलपमेंट फीज त्या ठिकाणी ऍड केलेली नाहीये. तर हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे की या ठिकाणी अजूनही डेव्हलपमेंट फीज या ठिकाणी ऍड होऊ शकते. ओके, नेक्स्ट EWS, EBC, SCBC अँड OBC साठी ट्युशन फी 4 लाख एवढी आहे. त्याचप्रमाणे हॉस्टेल, मेस अँड लॉन्ड्री फीज या ठिकाणी 1,80,000 एवढी आपल्याला हॉस्टेल अँड लॉन्ड्री फीज आहे. तर टोटल 5,80,000 एवढी आपल्याला या ठिकाणी फीज भरावी लागणार आहे. तर यामध्ये सुद्धा आपण डेव्हलपमेंट फीज ही ठिकाणी ऍड केलेली नाहीये. ओके, नेक्स्ट आहे विजय अँड NT स्टुडंटसाठी. तर या ठिकाणी ट्युशन फीज जी आहे विजय अँड NT साठी 0 एवढी ट्युशन फी आहे, परंतु त्यांना डेव्हलपमेंट फीज असते जी की फी स्ट्रक्चर जे कॉलेजने दिलेलं आहे त्यामध्ये या ठिकाणी त्यांनी डेव्हलपमेंट फीज ऍड केलेली नाहीये. हा पॉईंट सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे हॉस्टेल अँड मेस फीजचे 1,80,000 एवढी फीज आपल्याला इयरली पेड करावं लागणार आहे विजय आणि NT स्टुडंटसाठी. आणि इम्पॉर्टंट म्हणजे या ठिकाणी अजूनही डेव्हलपमेंट फीज जी आहे ती ऍड होऊ शकते. ओके, नेक्स्ट SC, ST स्टुडंटसाठी यांनी ट्युशन फीज जी आहे ती 0 आहे. डेव्हलपमेंट फी सुद्धा या ठिकाणी 0 असते. फक्त आणि फक्त हॉस्टेल, मेस अँड लॉन्ड्री फीज आपल्याला या ठिकाणी पेड करावी लागणार आहे. ओके, तर वन टाइम पेमेंट जे पहिल्या वर्षी आपल्याला पेमेंट करायचे आहे, ज्यामध्ये आपण बघितले ही वन टाइम पेमेंट मध्ये हे जेवढे सगळ्या पेमेंट हे वेगवेगळे, तर ही पेमेंट आपल्याला फर्स्ट इयरला पेड करावी लागणार आहे. तर यामध्ये फॉर ऑल कॅटेगरी स्टुडंटसाठी आपल्याला 4,63,700 एवढी फीज प्लस 1 लाख हे या ठिकाणी यांनी हॉस्टेल डिपॉझिट म्हणून ऍड केलेलं आहे. त्याचप्रमाणे टोटल आपल्याला फर्स्ट इयरला 5,63,700 एवढी फीज पेड करायची आहे. या सर्व फीज मध्ये 4 लाख फीज जेवढी आहे ती रिफंडेबल आहे. आपल्याला आफ्टर कम्प्लिशन ऑफ MBBS ही फीज आपल्याला रिफंड होणार आहे. ओके, या ठिकाणी ही मी अटॅच केलेलं आहे, जी कॉलेजने फी स्ट्रक्चर ऍड केलेलं होते ते या ठिकाणी अटॅच केलेलं आहे. सर्वांनी हे बघून घ्या. ओके, थँक्यू माय डिअर फ्रेंड्स.